नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। कोणत्याही क्षणी कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे। अटक झाल्यास कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रीपद जाणार। दुसरीकडे उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती आहे। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटेंना अटक झाल्यास त्यांची आमदारकी कोणत्याही क्षणी रद्द होणार आहे। 1995 सालच्या सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयानं 2 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली। कोर्टानं कोकाटेंच्या त्वरित अटकेचे आदेश दिले आहेत। कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असं कोर्टानं म्हटले। त्यानंतर कोर्टानं कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंटही जारी केलं। दरम्यान कोकाटे मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले। कोकाटेंनी शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टामध्ये अर्ज केला, पण कोकाटेंनी अटकेपासून संरक्षण मागितलं नव्हतं। कोकाटेंच्या या अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिला। कोकाटे प्रकरणात हायकोर्टामध्ये आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची आणि आमदारकी जाण्याची टांगती तलवार आहे। कोणत्या प्रकरणामध्ये कोकाटेंना शिक्षा झाली ते आपण पाहूया। 1995 मध्ये माणिकराव कोकाटेंनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून सदनिका मिळवली होती। या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातल्या होत्या। ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी बनावट कागदपत्र सादर केली होती। या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होत्या, पण कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करत कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्या। या विरोधात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती। त्यांच्या तक्रारीवरून 1995 मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली। तीच शिक्षा नाशिकच्या सत्र न्यायालयानं कायम ठेवली। 30 वर्षानंतर का होईना पण न्याय झाला हा आनंद आहे। आरोपींच्या वकिलांतर्फे ते कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांच्या साठी काही सवलत देण्यात यावी। कोर्टाने हे असं वक्तव्य केलं की न्यायासमोर सर्व सारखे आहेत, कोणीही मोठा किंवा लहान नाही। आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते। पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल। माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली, पण त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील माझ्याकडे या ठिकाणी नाही। सकाळी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठक होणार होती। आता त्या बैठकीनंतर कॅबिनेटही आहे, म्हणून माझ्या काही आता त्या मीटिंग नंतरची काही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल। सदनिका घोटाळ्यामध्ये न्यायालयानं कोकाटेंची शिक्षा कायम ठेवल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। आता 8-4 जर नसेल तर माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात नक्कीच जाऊ शकतील, दाद मागू शकतील, पण पहिल्या दिवशीपासून त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद याचा त्यांना तातडीने डिस्क्वालिफिकेशन हे महाराष्ट्र सरकारतर्फे झालं पाहिजे। त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे, त्यामुळे अध्यक्ष साहेब या बाबतीत काय करतात बघावं लागेल। पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे। आज ना उद्या कोर्टाची प्रत येईलच, त्याकडे मुहूर्त बघा आणि मग कोकाटेंची हकालपट्टी करा। आणि ते लवकर आता डिस्चार्जही मिळणार नाही त्यांना, कारण गंभीर आजारी असल्यामुळे ते लवकर हॉस्पिटलमधनं बाहेर पडणार नाही। ही अटक टाळण्यासाठी चाललेली ही नौटंकी आहे, दुसरे काही नाही। मंत्र्यांना दोषी सिद्ध केलेले माननीय न्यायालयाने मंत्र्यांचं नैतिक कर्तव्य आहे, न्यायालयासमोर सरेंडर झालं पाहिजे, ही नैतिक जबाबदारी आहे। हाच त्याच्यावर पर्याय हाच आहे ना, राजीनामा नाही, त्यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे। सगळ्यात आधी मंत्रिपदावर त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। ते राजीनामा देतील नाही तर न देतील। धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्यामुळे चर्चांना सध्या उधाण आलंय। मंत्रिपदासाठी मुंडेंनी शहांची भेट घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान तीर्थक्षेत्र आणि कारखान्याबाबत भेट घेतल्याचं मुंडेंनी ट्विट करत स्पष्ट केलंय। तर मुंडेंचे हायकमांड मुंबईत आहेत, ते दिल्लीमध्ये का आले माहिती नाही असा टोला खासदार सुनील तटकरे यांनी लगावलाय।
धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये जात अमित शहांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आले. धनंजय मुंडे अमित शहांना कोणत्या कारणासाठी भेटले हे अद्याप स्पष्ट नाही. मुंडे शहांना भेटल्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या तटकरेंनी खोचक टोला लगावलाय. धनंजय मुंडे दिल्लीत आले याच्याबद्दल मला काही माहित नाही. माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही. कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीत येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय, कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे. राजकीय वर्तुळामध्ये मुंडे शहा भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. मुंडे शहा भेटीचा अर्थ काय? वाल्मिक कराड प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं. मुंडे मंत्रिमंडळामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्याही चर्चा आहे. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते फक्त परळीमध्ये सक्रिय दिसले. बीडमध्ये अजित पवार प्रचाराला गेल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे तिकडे फिरकले नाही. विशेष म्हणजे पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचं नाव होतं. माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार असल्यामुळे त्या मंत्रिपदासाठी ही भेट असल्याचीही चर्चा आहे. मनोज जरांगे पाटलांनी मुंडेंवर हत्येची सुपारी दिल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात जरांगेंनी मुंडेंच्या अटकेचीही मागणी केली आहे. या प्रकरणामध्ये अटक आरोपींनी मुंडेंचं नाव घेऊन सुद्धा मुंडेंना अटक होत नसल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. असं जर काही झालं तर 100 वाल्मिक कराड, 1000 त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल. शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काही पद्धतीने करायचा आहे ते करावा. धनंजय मुंडे सारख्या व्यक्तीला की ज्याच्यामुळे बीडची वाताहत लागली, कराड सारखी माणसं अगदी मोकाटपणे सगळी अंधाधुंद करत होती, अशा व्यक्तीला जर परत युतीने घेतलं तर मला वाटतं की लोकांनी त्यांना सरसकट नकारलं पाहिजे. त्यांना महाराष्ट्रात भेटायला कुणी नेता तयार होत नाही, भेटत नाही, म्हणून एखाद्या वेळेस दिल्लीला ते आले असते. फोटोत पण हसायलेले ते दिसतात, पण अमित भाई शहा मात्र हसत नाहीत. हसत नाही याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. जो माणूस ज्या माणसाला भेटतो मजबुरी म्हणून भेटतोय असं दाखवलं त्यांनी. बीजेपी ड्राय क्लिनिंग मशीन जे आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडला भार काढायचा आहे. त्याच्यासाठी होऊ शकते 100% की धनंजय मुंडे बीजेपी मध्ये जाण्याची शक्यता पण नकारती येत नाही. धनंजय मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो, तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही. आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे ना. दरम्यान अमित शहांच्या भेटीवर धनंजय मुंडेंनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं. नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास आणि कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये एक मोठा बदल घडणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. या विधानानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी माफी मागावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली, तर चव्हाणांनी माफी मागण्यास नकार दिलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादळ आलंय. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि भाजपनं चव्हाणांवर हल्लाबोल केला. मोदींनी काय मान्य केलं? पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला. हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही. हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे. काँग्रेसने अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर त्यांची कबर या देशातली जनता खोदल्याशिवाय राहणार नाही. आपको जो बयान है उसको आप माफी मांग रहे हैं? बिल्कुल सवाल नहीं उठता. हाँ जी सर, सवाल नहीं उठता. मैं बात करूंगा ना डिटेल में. माफी मांगने का सवाल. माफी काय मांगू? लेकिन आपके हिसाब से स्टेटमेंट गलत था क्या सर? बिल्कुल लोग काय हो पृथ्वीराज बाबा, पाकिस्तानने आता तुम्हाला सुपारी दिली वाटतं.
पण लक्षात ठेवा, देशाचा आपल्या सैनिकांवर जास्त विश्वास आहे. पाकिस्तानात धार्जिण्या काँग्रेसवरती अजिबात नाही.